मी अशातच ऐकलेली एक सुंदर गोष्ट सांगून मी आजच्या या व्हिडिओची सुरुवात करत आहे. मित्रांनो, दोन किराणा दुकानदारांची ही गोष्ट आहे. यामध्ये एक किराणा दुकानदार आपल्या ग्राहकाला 1 किलोचं साखर देत असताना ती साखर थोडी थोडी करत करत 1 किलो अशी पूर्ण करतो आणि एक दुकानदार 1 किलोपेक्षा जास्त साखर भरून ती साखर काढून घेतो आणि 1 किलो बरोबर करतो. कृती तर सारखीच होती, परंतु या ठिकाणी ग्राहकाची मानसिकता कशी बदलते पहा. ग्राहकाचा इथे असा समज होतो की सदरील दुकानदाराने मला भरभरून साखर दिली, साखर देत राहिला. ज्या वेळेला त्यानं हे माप टाकत गेलं आणि ज्या वेळेला त्याने टाकलेल्या मापामधनं साखर काढली त्यावेळेस त्या कस्टमरची मानसिकता अशी होती की त्याला असं वाटलं की सदरील संबंधित दुकानदारानं माझी साखर काढून घेतली, माझ्या मापामधली ही साखर पडलेली काय काढून घेतली. तर या छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या अशा गोष्टीवरून आपल्या लक्षात आलं असेल की ग्राहकाची मानसिकता ही संपूर्णतः त्याच्या फायद्याची असते किंवा त्याचा कुठेही तोटा होणार नाही याची असते. तर रिटेल शॉप ओनरनी ही एक गोष्ट लक्षात घेऊनच त्याची प्रत्येक ॲक्ट तो जो काही करणार आहे, त्याच्या ग्राहकांशी जी काही संवाद तो करणार आहे, तर ही एक त्याची भावना जपून त्याच्याशी वागलं पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे. आज काही मुद्दे घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे, ज्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचं टार्गेट ऑडियन्स ओळखणे. टार्गेट ऑडियन्स म्हणजे मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की तुमच्याकडे वेगवेगळे ग्राहक येतात, पण तुम्ही नव्यानं चालू केलेल्या शॉपमध्ये असे काही ग्राहक आहेत जे तुम्हाला लवकर तुमच्याशी जोडले जाणार आहे. तुमच्या शॉपला ते रिपिटिव्हली येण्याकरता तुम्ही लहान मुलं, ओल्ड एज सिटीजन किंवा सिनियर सिटीजन आपण ज्यांना म्हणतो आणि महिला मंडळ, असे हे 3 जे तुमचं टार्गेट ऑडियन्स असणं गरजेचं आहे. हे लोक तुम्हाला एकदा का कनेक्ट झाले, एकदा तुम्ही यांचं विश्व संपादन केलं तर हे कुठेही हालत नाही. मित्रांनो, विश्वास संपादन करताना आपण एक मोठी चूक करत असतो. त्यातल्या त्यात ज्या वेळेला नवीन रिटेलर असतो तो काय करतो की डिस्काउंट देतो, डिस्काउंट ऑफर करतो आणि त्याच्यातनं विश्वास संपादन करायला पाहतो किंवा उधार देतो काही प्रसंगात. तर या गोष्टी आहे ना, ह्या फार थोड्या काळ टिकणार आहेत. त्याच्यामुळं याचा फार काळ इफेक्ट होत नाही, उलट पुढं जाऊन याचा तोटाच होणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा भाग तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि निश्चितच विश्वास संपादन करणं हे अत्यंत गरजेचं आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही गोळ्या देत असताना त्याच्यासोबत तुम्ही त्यांना नॉलेजही दिलं पाहिजे. ते जे काही घेत आहेत, जे काही खरेदी करत आहेत ते त्यांच्यासाठी निश्चितच धोक्याचं तर नाही आहे ना, याच्यासाठी तुम्ही त्यांना अवेअर केलं पाहिजे किंवा त्याला काही पर्यायी घरगुती जरी काही गोष्टी त्याच्यासोबत तुम्ही ॲड करून दिल्या तरीसुद्धा त्या त्यांच्या जर फायद्याचे आहेत हे ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येतं त्यावेळेस तो कस्टमर तुमच्याशी एक वेगळ्या पद्धतीने जोडला जातो. ठीक आहे. तर या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर बरेच ओल्ड एज पेशंट जे असतात यांची दुखणी जी असतात ती सायकोलॉजिकली असतात. त्यांना बोलणं किंवा थोडंसं वेळ देणं या गोष्टींनीही रिलीफ मिळतो. तुम्ही जर थोडंसं त्यांना एंटरटेन या ठिकाणी केलं तर ते नक्कीच त्यांना रिलीफ मिळतो. आणि तुम्ही त्यांना हेही सांगितलं की जसं काही आत उन्हाळा चालू आहे तर अशा वेळी वॉटर इंटेक चांगला ठेवा जेणेकरून तुम्हाला बॉडी पेन होणार नाही. जर असे तुम्ही ॲड ऑन करून जर काही घटक त्यांना गोळ्यांसोबत देण्याचा प्रयत्न केला, तुमचं नॉलेज दाखवलं तर निश्चितच तुम्हाला या गोष्टींमुळे ग्राहक जोडले जातात. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्ही ग्राहकाची मानसिकता पाहिली, ग्राहकाचा विश्वास संपादन करताना तुम्ही डिस्काउंट उधार न देता तुमचं नॉलेज दाखवलं
जर एखादी लेडीज असेल आणि त्या लेडीज छोट्या बाळासाठी काही प्रोडक्ट्स घेऊन जात असेल, तिला त्यातले काही फ्लेवर्स सजेस्ट करणं किंवा त्याची मेकिंग प्रोसिजर त्यांना समजून सांगणं, ह्या जर गोष्टी तुम्ही प्राईम फेस जर करू लागला तर निश्चितच ग्राहकाचा ट्रस्ट तुमच्यावर यायला लागतो आणि तो तुमच्याशी कायमचं जोडला जातो. जर कोणी एखादं तुमच्या असं लक्षात आलं की अनवॉन्टेड मेडिसिन खूप लोक असं असतात की घेऊन जातात, खात राहतात, तर तुम्ही त्यांना हेही समजून सांगणं तुमचं ॲज अ फार्मासिस्ट काम आहे की अनवॉन्टेड तुम्ही खाऊ नका, तुम्ही संबंधित डॉक्टरांना दाखवून घ्या, हे सुद्धा तुम्ही तिथं सांगणं गरजेचं आहे. या गोष्टींमुळे सुद्धा तो तुमच्याशी बॉन्डिंग तुमची तयार होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर आपण विश्वास संपादन केलं, टार्गेट ऑडियन्स पाहिलं. आता आपण याच्या नंतरचा जो टप्पा असेल तो इन्व्हॉल्वमेंट्स, म्हणजे हा जो काही तुम्ही तुमचा टार्गेट ऑडियन्स तुमचं बेस तयार केलेला आहे, तर हा तुमच्या दुकानामध्ये जे काही तुम्ही नवीन गोष्टी करताय, नवीन कार्य घडवून आणतात, याचं त्यांना अपडेशन देणं, याच्यासाठी तुम्ही त्यांना ब्रॉडकास्ट करून नोटिफिकेशन्सद्वारे तुम्ही त्यांना संवाद साधू शकता. व्हॉट्सअप म्हणा किंवा एखादा ग्रुप जर तुम्ही तुमच्या शॉपच्या नावानं चालू केला तर तोही इथं फायद्याचा ठरू शकतो. किंवा त्यांना लागणारे पर्सनल मेडिसिन जे काही ते यूज करतात त्याची संपण्याची तारीख, त्यावेळेला त्यांना एखादा मेसेज देणं, हा सुद्धा युजफुल फॅक्टर तुमच्या शॉपच्या वाढीसाठी इथं महत्त्वाचा ठरतो आणि याद्वारे सुद्धा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. ठीक आहे. बऱ्याचदा काय होतं की तुम्ही नवीन शॉप असतं, फारसं ग्राहक नसतं आणि अशा वेळी तुम्ही तुमचे मित्र जमवता. त्या ठिकाणी तुमचे मित्र जर काउंटरच्या आजूबाजूला असतील तर तुमच्याकडं लेडीज कस्टमर यायला थोडा संकोच वाटतो. विशेषतः खेड्यागावांमध्ये वगैरे तर असे प्रॉब्लेम्स फार दिसून येतात आणि एकदा का त्यांची ही मानसिकता झाली की तिथं भरपूर मुलं बसलेले असतात किंवा कोणी जा तिथं कधी ना कधीतरी कोणी त्या दुकानावर बसलेलं असतात, तर अशा वेळेस त्यांची मानसिकता ही अशी झाल्यामुळे तो कस्टमर तुमचा तुटण्याची शक्यता असते. तर इथं पण आपण अशी काळजी घ्यायची की आपण ज्या ठिकाणी ज्या पोझिशनला बसतो त्यावेळेस ज्या कस्टमर आला की तो सगळ्यात आधी आपल्याला दिसलं पाहिजे आणि आपल्या त्यांच्या इंटरॅक्शनमध्ये तुमच्याकडनं त्यांना एक छान स्माईल गेली पाहिजे. हे ज्या वेळेला होतं ना तर एक पॉझिटिव्ह बॉन्डिंग, एक ओरा तुमच्यामध्ये तयार होतो आणि त्याचा तुमच्या दुकानाला खूप मोठा फायदा होतो. ठीक आहे. यानंतर 2 घटक आणखी असे आहेत. ग्राहक, या ग्राहकाव्यतिरिक्त तुमच्याकडे येणारे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि ऑर्डरला येणारे बुकिंग बॉईज. तर या 2 फॅक्टरबद्दल मी तुम्हाला असं सांगेल की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे याला बऱ्याचदा तरी मी असं पाहतो की रिटेलर्स तो तुमचा किती फायदा करतो या ओरिएंटेडच तुम्ही त्याच्याशी बोलता. तर तुम्ही तसं न करता तुम्ही त्याला ॲटलिस्ट एक माणूस म्हणून किंवा एक मित्र म्हणून त्याच्याशी बोला. त्याच्याकडनं तुम्हाला खूप सारं नॉलेज मिळू शकतं. तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला काय नवीन चेंजेस करायचे त्याच्याशी तुम्ही डिस्कस करू शकता. तो तुमचा फायदा पाहणाराच व्यक्ती आहे, एक घटक आहे, हे तुम्ही आधी तर लक्षात घ्या. त्यानंतर बुकिंगला येणारी जी मुलं आहेत, या बुकिंग बॉईजसुद्धा ज्यावेळेस काही स्टॉकिस्टकडे शॉर्टेज पडणार असेल, कुठली स्कीम चेंज होणार असेल, नवीन कुठली स्कीम येणार असेल, तर हा तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्म करू शकतो की सर. आणि बऱ्याचदा काय होतं की सर्व काळ काही एकसारखा नसतो. कधी कधी आपणही आर्थिक टंचाई येऊ शकते, कुठंतरी इन्व्हेस्टमेंट झालेली असते, तर तशा वेळीसुद्धा कधीचा 2 दिवस 4 दिवस एक्स्ट्रा आपल्याकडनं पेमेंट द्यायला वेळ गेला तर या मुलांवर, बुकिंग बॉईजवरही खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. कारण हा पूर्णतः स्टॉकिस्टचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. हा जो म्हणाल तो शब्द याला जिंकणं म्हणजे स्टॉकिस्टला जिंकणं. तर तुम्ही ही पण काळजी घ्या की यांच्याशी सुद्धा तुमची चांगली बॉन्डिंग असली पाहिजे. तर ह्या काही माझ्या दृष्टिकोनात मुद्दे होते. या 3 फॅक्टरवर तुम्ही जर वर्क केलं आणि तुमची संवाद कला वाढवली तर तुमच्या या झाडाला, हे जे झाड लावता तुम्ही दुकानपूर्वी, या झाडाला हे खत पाणी घातल्याचं तुम्हाला नक्की फळ मिळेल आणि एक दिवस याचं मोठं वटवृक्ष होऊन याची सावली तुम्हाला भेटेल, यात शंका नाही. थँक्यू सो मच.